नमस्कार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचा संदेश दिला आणि हा संदेश दिल्यापासून महाराष्ट्रातले नेते हा जो म्हणजे मराठीत ज्याला खुळेपणा म्हणतात ना, तो खुळेपणा त्यांनी सुरू केलेला आहे आणि त्यांचा हा खुळेपणा बघून जनतेला त्यांच्याबद्दल कसुभरही प्रेम वाटत नाहीये किंवा आपण इंधन बचत करावी याचा कुठलाही संदेश एकाही नेत्याकडनं आमच्यापर्यंत पोहोचत नाही. किंबहुना सामान्य माणसाला संताप येत चाललाय आणि तो संताप वाढत चाललाय याची सर्व नेत्यांनी सर्व मंत्र्यांनी नोंद घ्यावी. इंधन बचतीचा संदेश दिल्यानंतर पहिल्यांदा या नेत्यांनी काय केलं तर ईव्ही गाड्या घ्यायला सुरुवात केली. मुळात तुमच्याकडे गाड्या आहेत, त्या एवढ्या लाखो रुपयांच्या गाड्या आहेत. त्या लाखो रुपयांच्या गाड्याचं तुम्ही काय करणार आहे? भंगारात काढणार आहे का? त्या गाड्या सगळ्या आमच्या पैशाने घेतल्यात. त्याच्यानंतर तुम्ही आता ईव्ही गाड्या घेत सुटलेत. म्हणजे आज त्यांनी संदेश दिला, दुसऱ्या दिवशी यांनी रांग लावली ईव्ही गाड्या घेण्याची. एवढे पैसे सँक्शन कधी झाले? तुम्ही काय स्वतःच्या खर्चातनं त्या ईव्ही गाड्या घेतलेल्या नाहीयेत. स्वस्तातली ईव्ही गाडी म्हणजे इलेक्ट्रिकल व्हेकल ही 7 लाखाची आहे आणि महागातल्या महागाची ही 70 लाखाची आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ईव्ही गाडीतनं येताना दाखवले, आम्ही सगळ्यांनी बघितले. ती गाडी कमीत कमी 70 लाखाची आहे. माझं आव्हान आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना की तुम्ही याची रिसीट दाखवा आम्हाला ही गाडी विकत घेतल्याची. ही गाडी तुम्ही आमच्या पैशाने घेतली आहे का तुम्ही स्वतःच्या पैशाने घेतली? आणि आमच्या पैशाने घेतली असेल ना तर इंधन बचतीचा हा प्रकार योग्य नाही. हेच नाही तर बाकीच्या नेत्यांनी सुद्धा हेच सुरू केलं. प्रत्येक जण जातो आणि ईव्ही गाड्या सुरू घेतो. म्हणजे यांना केवळ इंधन बचतीचं हे निमित्त पाहिजे. त्यांना या महागड्या ईव्ही गाड्या नवीन पाहिजेत आणि या सगळ्या ईव्ही गाड्या ह्या आपल्या पैशाने घेतल्या जात आहेत. आणि आमचं काय होतंय, आम्हाला कुठलीच सवलत नाही. आम्हाला इंधन बचतीची कुठलीच सवलत नाही. आमच्यासाठी पेट्रोल दरवाढ केली, आमच्यासाठी डिझेल दरवाढ केली, आमच्यासाठी सीएनजी दरवाढ केली. आम्हाला अजून एलपीजी मिळत नाहीये. मेट्रोची तिकीटं का नाही कमी करत तुम्ही मेट्रो सुरू केलेत ना मुंबईत, मेट्रोची तिकीटं का नाही तुम्ही कमी करत? बरं, तुम्हाला कार पुलिंग सांगितलंय म्हणजे 4-5 जणांनी एकत्र जायला सांगितलंय. एक तरी नेता 4-5 जणांना घेऊन जाताना दिसलाय का? नाही दिसला. आणि आशिष शेलार यांनी काय केलं आणि मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं? दुचाकीने गेले. दुचाकीने कुठून गेले? म्हणजे विधान भवनापासून मंत्रालयापर्यंत चालत जरी आला ना तरी 7-8 मिनिटात माणूस जातो. पण हे 7-8 मिनिटं चालणार नाहीत हे नेते. हे गेले कशाने? तर हे दुचाकीने गेले. बरं, हे दुचाकीने जातात, त्यांच्या मागे आणखीन 4 गाड्या दुचाकीने. प्रत्येकाने हेल्मेट घालायचं. आणि ती आता दुचाकी कोणाची होती तर म्हणतात आता पोलिसाची दुचाकी होती. नितीन गडकरी तर महानच आहेत. म्हणजे ते पुण्याला कार्यक्रमाला आले. माझं काय म्हणणं आहे की तुम्हाला इंधन बचत करायची ना, प्रत्येक कार्यक्रमात तुम्ही कशाला पाहिजे? तिथलं सामान्य अधिकारी जो असेल तो करेल ना, तो पाहणी करेल, तो बघेल सगळं. बरं, हे आले तिकडनं नागपूरहून आले पुण्याला. कशाने आले? चालत बिलत तर नाही आले, ट्रेननी तर येऊच शकत नाही ते लोक. म्हणजे हेलिकॉप्टरने आले, इंधन बचत केली त्याच्यात. त्याच्यानंतर त्यांनी कॅमेरामॅनला घेऊन गेले आणि काय दाखवत आहेत की मी बसने गेलो. इंधन